तर नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक झाली आहे। एमडीपीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियरला बेड्या ठोकण्यात आल्यात। हमीद इंजिनियरवर हिंसाचाराचा कट रचल्याचा आरोप करण्यात आलाय। यूट्यूबर मोहम्मद शहजाद खान यालाही पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। गजानन, काय माहिती? नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये दोन मोठी अटक ज्या आहेत त्या काल रात्री झालेल्या आहेत। त्यामध्ये एमडीपी म्हणजे मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि त्यासोबतच युट्यूबर मोहम्मद शहजाद खान या दोघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोमवारी सायंकाळी ही दंगल घडली आणि सकाळच्या नंतर सोशल मीडियावर जे अकाउंट तयार करण्यात आले होते किंवा व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते त्यावरून पोलिसांच्या असं लक्षात आलं की सकाळीच हातभार रचला होता आणि त्या प्रकरणी सायबर पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। व्हिडिओ अनालिसिस आणि चौकशी सुरू होती, त्यातून या दोघांवर गुन्हा दाखल करून हमीद इंजिनियर आणि शहजाद खान याला अटक केलेली आहे आणि आता कोर्टात पेश केलं जाणार आहे आणि पीसीआर मागितला जाणार आहे। आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणात 105 जणांना अटक करण्यात आलेली आहे। त्यातले काही त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा मास्टर माइंड जो आहे तो एमडीपीचा हमीद इंजिनियर सोबत इंजिनियर या पक्षाचा आहे त्याच पक्षाचा जो मास्टर माइंड होता जो आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहे त्यांनी सुद्धा अर्ज केलेला आहे आपल्या जामिनासाठी। पण सगळ्यात महत्त्वाचं या दोन अटक ज्या आहे त्या मोठ्या अटक आहे आणि यामध्ये आता काय यांच्या चौकशीतून पुढे येतं हे पुढच्या काळात कळेल। हमीद इंजिनियरची अटक ही मोठी अटक मानली जाते। धन्यवाद गजानन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।